फडणवीस सरकारमध्ये भाजपनं जुन्या जाणत्या नेत्यांचे महत्त्व कमी केल्याची चर्चा आहे। ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, वस्त्रोद्योग ही खाती बाहेरून आलेल्यांना देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे। जे नेते भाजपमध्येच आहेत अनेक वर्ष, त्यांच्याऐवजी जे इतर पक्षातून आलेले नेते आहेत त्यांना ही खाती दिल्याची चर्चा आता रंगलेली आहे। तर चंद्रशेखर बावनकुळे यांचा अपवाद वगळता पक्षामधील इतर ज्येष्ठ नेते गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे यांना तुलनेनं कमी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत। तर सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून थेट वगळण्यात आले। ग्रामविकास, जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, पर्यटन अशी खाती भूषवलेल्या महाजन यांच्याकडे जलसंपदा विभाग तोही विभागून देण्यात आल्यानं त्यांची उपयुक्तता संपल्याचा संदेश पक्षानं दिल्याची चर्चा आहे। तर राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये दाखल झाल्यावर त्यांच्याकडे महसूल, गृहनिर्माण, पशुसंवर्धन अशी महत्त्वाची खाती सोपवण्यात आली होती। यावेळी विभागणी करण्यात आलेल्या जलसंपदा विभागातील 2 विभाग हे विखे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले। तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील पराभवानंतरही पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देत त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला। त्यांच्याकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन ही फारशी महत्त्वाची नसलेली खाती सोपवून त्यांनाही पक्षाने योग्य ती सूचक असा संदेश दिल्याची चर्चा आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। भूषण, भाजप जो राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, 130 पेक्षाही जास्त आमदार त्यांचे निवडून आलेत, पण जे मूळ भाजपवासी आहेत त्यांना कुठेतरी डावलल्याची चर्चा आहे। खातेवाटपामध्ये त्यांना कमी महत्त्वाची खाती दिली आणि जे इतर पक्षातून आलेले नेते आहेत त्यांना मात्र मलाईदार खाती दिल्याची चर्चा रंगली आहे। काय चर्चा सध्या या विषयीच्या सुरू आहे? नक्कीच फरा, एकंदर राज्यामध्ये फडणवीस सरकार स्थापन झाले, त्यांचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि एकंदर खातेवाटप सुद्धा पार पडलेलं आहे। मात्र याच खातेवाटपावरून सध्या आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळत आहेत। अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे, अनेक चर्चांना सध्या रंग आलेला पाहायला मिळत आहे। याचं कारण म्हणजे भाजपचे जे मूळ नेते आहेत, जे भाजपमध्येच ज्यांचा कार्यकाळ हा आपल्याला पाहायला मिळाला, त्याच भाजपच्या नेत्यांना काहीसे डावललेच आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदर सुधीर मुनगंटीवार यांना कोणत्याही प्रकारचं मंत्रिपद दिलेलं नाहीये, त्यांचं मंत्रिमंडळात समावेश केलेला नाहीये। त्यासोबतच जे इतर ज्येष्ठ नेते आहेत, अगदी गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांना त्यांच्या तुलनेनुसार काहीशी कमी वजनदार अशा प्रकारे काहीशी कमी वजनाची खाती आपल्याला दिलेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे या संपूर्ण गोष्टी सध्या आपल्याला उदाहरण आलेलं पाहायला मिळत आहे। त्यासोबतच बाहेरून आलेले, अगदी काँग्रेसमधून आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तुलनेने वजनदार असलेलं महसूल खातं दिलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या चर्चांना सध्या आपल्याला जोर आलेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे भाजपचे जे मूळ नेते आहेत त्यांना कुठेतरी काहीसं डावलल्याचं चित्र आहे। एकंदर बाहेरून जे आलेले नेते आहेत त्यांना काहीसं वजनदार खाती देऊन कुठेतरी काही जणांना किंवा काही सूचित संकेत दिले आहेत, कशा प्रकारे आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये नेमकं हे कशा प्रकारे राजकारण होत आहे किंवा या संपूर्ण नेमकं काय स्पष्ट होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सध्या या संपूर्ण गोष्टींच्या चर्चांना सध्या आपल्याला रंग आलेला पाहायला मिळत आहे। निश्चितच भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।